अमुक तारखेला निवडणूक आहे तेव्हा तुम्ही धर्माला जपणाऱ्या पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून द्या. वा. हरिभक्तपरायण. वा. तुम्हाला महाराज म्हणताना अक्षरशः लाज वाटत आहे. कीर्तनाचा बाजार मांडणाऱ्या महाराजांनो, तुम्हाला कीर्तन करताना कधी शेतकऱ्यांचं दळभद्री जीवन दिसलं नाही का? विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेकडो आत्महत्या का होत आहेत यावर कधी तुम्हाला बोलावं वाटलं नाही का? किंवा कीर्तन करताना कधी तुम्हाला या महाराष्ट्रातली बेरोजगारी दिसली नाही का? गळ्यात विणा आणि माळ घालून भक्तीचं पल्हाड मांडताना तुम्हाला संतोष देशमुखांची क्रूर अशी हत्या झाली, त्या न्यायासाठी सरकारला काही सांगावं हे कधी तुम्हाला वाटलं नाही? परभणीच्या निर्दोष संतोष सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. हा मृत्यू कसा झाला हा प्रश्न प्रवचनातून पोलिसांना कधी विचारावा हे तुम्हाला वाटलं नाही? किंवा परळीच्या महादेव मुंडेंचं 7वीत शिकणारं लेकरू आपल्या बापाच्या हत्येसाठी न्याय मागताना ढसाढसा रडते आहे माध्यमांपुढे, त्याबद्दल कधी तुम्हाला बोलावं वाटलं नाही? अशा कित्येक घटना घडल्या आणि घडत आहेत. महाराज नाहीच वाटणार तुम्हाला. या सर्व गोष्टींचं दुःख तुम्हाला कशाला वाटेल? कारण तुम्ही धंदा करताय कीर्तनाचा. कारण खेडोपाडी जाऊन कीर्तनाचे मनमुराद पैसे घेऊन स्वतःचे पोट वाढल्यावर तुम्हाला शेतकऱ्यांचे पोट कुठून दिसणार, कसे दिसणार? किंवा इतर घटना तुम्हाला कशा दिसतील? एखाद्या पक्षाचा प्रचार मात्र तेवढा करावा हे का तुम्हाला वाटलं ते जनतेपासून आता लपून नाही.